विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बारामतीभर फिरलेले आहेत। पण आजचा हा त्यांचा प्रवास शववाहिनीतनं होतोय। हा त्यांचा अखेरचा प्रवास आहे आणि आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी, त्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी, त्याला अखेरचं वंदन करण्यासाठी बारामतीकरांची रस्त्यावरती दुतर्फा उसळलेली गर्दी आपण पाहतोय। अजितदादा हे कार्यकर्त्यांचे नेते होते, अजितदादा हे मातीतले नेते होते, अजितदादा हे अनेक अर्थानं लोकांचे नेते होते। हीच भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे, कारण कुणाच्याही कामासाठी अजित पवारांनी मागे पुढे पाहिलं नाही, काळ वेळ पाहिली नाही। जे पोटात आहे तेच ओठांवरती आहे, हे अगदी मोजक्या नेत्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं। राजकारणात तर ते फार क्वचित पाहायला मिळतं, पण अजित पवारांनी कायमच आपला शब्द आणि आपली वेळ ही राजकारणात नेहमीच पाळली। अजितदादांना त्यांच्या स्पष्टवक्तेपदासाठी, स्पष्टवक्तेपणासाठी अनेकदा किंमतही चुकवावी लागली। अनवधानानं त्यांच्याकडनं काही वेगळी अशी वक्तव्ये सुद्धा बाहेर पडलेली होती, पण ते आपल्या वक्तव्यांवरती ठाम राहिले। जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या वक्तव्यांप्रती प्रायश्चित्त सुद्धा केलं, माफी मागितली। असा दिलदार मनाचा नेता होता। बारामती त्यांची जन्मभूमी होती, बारामती त्यांची कर्मभूमी होती, अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासाठी कर्मभूमी होता, पण बारामतीशी असलेली त्यांची नाळ ही कायमच जोडलेली होती। बारामतीचा विकास, बारामतीची प्रगती आणि बारामती मॉडेलसारखं काहीतरी आपल्या राज्यात, देशात करून दाखवण्याची इच्छा, मनीषा ही कायमच त्यांनी मनात बाळगलेली होती। आणि म्हणूनच बारामतीमधल्या प्रत्येक विकास कामासाठी अजित पवार कायमच आग्रही असायचे। शरद पवारांनी काही वेळापूर्वी एक निवेदन दिलं अजित पवारांच्या निधनासंदर्भात। त्यात त्यांनी सर्वांना उद्देशून हेच म्हटलं की हा एक अपघात होता, त्याचं राजकारण केलं जाऊ नये। अजित पवार यांच्या नावाचा जयघोष सगळे कार्यकर्ते करतात। अजित पवार अमर रहे, अजित पवार परत या, अशी एकच आर्तसाद बारामतीतला, राज्यभरातला अजित पवारांचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना घालतोय। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती अजित पवारांचे हे पार्थिव थोड्याच वेळात पोहोचेल। वेदांत, जर तुझ्यापर्यंत आवाज येत असेल तर हे अंतर साधारणतः किती आहे हॉस्पिटल पासून ते विद्याप्रतिष्ठानच्या मैदानापर्यंतचं? साधारणपणे 1 किलोमीटरचं हे अंतर आहे। मात्र या 1 किलोमीटर पर्यंत आपण बघतोय सर्व कार्यकर्ते त्या ॲम्ब्युलन्सच्या मागे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पोलिसाचा चोख बंदोबस्त आहे, कारण या सगळ्या गर्दीतनं ते पार्थिव अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठान संकुलामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे पोलीस सुद्धा या गर्दीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत। ही जी दृश्य आपण बघतोय ती बारामती मेडिकल कॉलेजची आहे, जिथे हे पार्थिव सकाळपासून इथे होतं आणि त्यानंतर आपण बघितलं कुटुंबीय हे पार्थिव अजितदादांचं घेऊन अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठान संकुल इथे त्यांनी ठेवण्यात आलेलं आहे। आणि जसं आपण बघितलं, खरं तर बारामतीला आज अजित पवारांच्या सभा होत्या, मात्र विश्वासात अजूनही या कार्यकर्त्यांना बसत नाहीये की आपण आपल्या आवडत्या नेत्याला, आपल्या लोकनेत्याला अजितदादांना शेवटचा निरोप देत आहोत। आणि त्यामुळे शोकाकुल हे सगळे कार्यकर्ते आहेत। आपण आधीसुद्धा काही जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या, अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण ज्या प्रकारे ही सगळी सकाळी घटना घडली आणि या घटनेनंतर आपण बघतोय राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता, अजित पवारांवर प्रेम करणारे हे सगळे कार्यकर्ते हे आपल्याला बारामतीमध्ये आलेले पाहायला मिळतात आणि सकाळपासून इथे या मेडिकल कॉलेजमध्ये गर्दी केलेली त्यांना पाहायला मिळते। आणि जसं हे पार्थिव विद्याप्रतिष्ठानकडे निघालेलं आहे, तसे हे सर्व लोक आपण बघतोय या चौकात सुद्धा मोठी गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळते। आणि साधारणपणे 5 ते 10 मिनिटांमध्ये अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचं पार्थिव हे विद्याप्रतिष्ठान इथे ठेवण्यात येईल, जिथे अनेक नेते, राज्यभरातील अनेक नेते हे आपल्याला तिथे आलेले पाहायला मिळतात, तिथे उपस्थित झालेले पाहायला मिळतात। वेदांत, अजित पवारांचा हा प्रवास त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सर्वात वेदनादायी प्रवास आहे, कारण याआधी कोणत्याही वाहनातनं अजित पवार जात असताना कार्यकर्त्यांना सवय काय आहे तर अजितदादा त्यांचं एखादं निवेदन स्वीकारतात, अजित पवार त्यांच्याशी संवाद साधतात, अजित पवार त्यांच्या साधेला प्रतिसाद देतात, हात हलवून त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करतात। पण आज हे सगळं काही शांत झालेलं आहे। बारामतीमध्ये दादांचं असं चित्र पुन्हा कधीच दिसणार नाहीये। बारामती एक प्रकारे पोरकी झाल्याची भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे। आपल्या नेत्याला आपण अखेरचा निरोप देतो यावर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये, कारण अजित पवार हे कालपर्यंत, आज सकाळपर्यंत कार्यरत होते। अजित पवारांची खासियत हीच होती की ते काळ वेळ कधीच बघायचे नाहीत आणि कामाच्या बाबतीत त्यांचा स्पष्टवक्तेपणा हाच त्यांचा बाणेदारपणा होता। एक प्रकारे असंही म्हटलं जायचं की अजितदादांचं काम हीच अजितदादांची सही होती, अजितदादांचा शब्द
हीच त्यांची सही होती. दादांनी एकदा सांगितलं काम होणार म्हणजे ते काम होणारच, असा प्रत्येक नेत्याचा कार्यकर्त्याचा विश्वास असायचा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2019 सालापासून जे जे चढ उतार आले, जे वेगवेगळे टप्पे महाराष्ट्रानं राजकारणातले अनुभवले, त्यामध्ये अजित पवार हे अर्थातच महत्त्वाचं व्यक्तिमत्व होते, ते केंद्रस्थानी होते. मग 2019 साली जो सकाळचा शपथविधी झाला होता, तो शपथविधीची घटना असो किंवा त्यानंतर 2023 साली राष्ट्रवादीची 2 शकलं होणं असो, अजित पवारांचं भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी होणं असो, पण राजकीय पातळीवरती आलेली कटुता ही कुटुंबानं कधीच कौटुंबिक पातळीपर्यंत येऊ दिली नाही. वेदांत, तुला आवाज येत असेल तर याआधी सुद्धा अर्थातच तू बारामतीमध्ये गेलेला आहेस, अजित पवारांसोबतचे नेते कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधलेला आहेस. आजची बारामती वेगळी कशी दिसते, आजची बारामती सुनी कशी दिसते अजित पवारांच्या जाण्यानंतर?